नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठीच्या चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण काय शिकणार आहोत? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? बघा, जसं की तुम्हाला इथे दिसतं आहे SSC GD सामान्य विज्ञान म्हणजे काय मॅडम? तर SSC GD 2023-24 चे फॉर्म सुरू झालेले आहेत. ठीक आहे. फॉर्मची लास्ट डेट काय आहे? 30 डिसेंबर 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. ठीक आहे. डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहे. SSC GD काय आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी. ओके. हे कॉन्स्टेबल साठी आलेले फॉर्म आहेत. जसं की आपल्याला शुभांगी मॅडमांनी सगळं सांगितलेलं आहे, याच्याबद्दल सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. मग SSC GD च्या एक्झाम साठी विषय कोणते आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. GK. ठीक आहे. आपण आपल्या विषयाबद्दल बोलूया डायरेक्ट. GK म्हणजे सामान्य विज्ञान येतं. GK म्हणजे काय? सामान्य ज्ञान. मग सामान्य ज्ञान मध्येच काय येणार आहे? सामान्य विज्ञान. ठीक आहे. आता सामान्य विज्ञान जे आहे ते किती मार्काला असेल? आपल्या विषयाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. ठीक आहे ना? तर आता आपण बघूया. बघा, आता आपण अभ्यास करणार आहोत SSC GD सामान्य विज्ञान. आज आपला काय आहे? पहिला व्हिडिओ आहे, हा पहिला लेक्चर आहे आणि रोज दुपारी 3 वाजता तुमच्या समोर सामान्य विज्ञानाचा व्हिडिओ येणार आहे, लेक्चर येणार आहे, म्हणजे रोज तुमचा अभ्यास होणार आहे. तर बघा, GK म्हणजे सामान्य ज्ञान, याच्यामध्येच येतं सामान्य विज्ञान. ओके. त्याच्यामध्येच काय येणार? GS. ठीक आहे. मग आता हे कशात येणार? किती मार्क्सला येणार आहे? तर बघा, GK म्हणजे GK GS सर्वत्र किती मार्काला येणार आहे तुम्हाला? 40 मार्काला. किती क्वेश्चन येणार आहे? 20 येणार आहे. म्हणजे हे झाले प्रश्न आणि हे झाले तुमचे मार्क. ठीक आहे. समजत आहे? काय आहे? तुमचे प्रश्न असणार आहे 20 आणि प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क असे काय असणार आहे? तुमचे 40 मार्क्स असणार आहे. आता जनरल नॉलेज मध्येच GS येतं म्हणजे सामान्य विज्ञान येतं. तर आता ह्या 40 मार्कापैकी 20 मार्काचे क्वेश्चन तरी तुम्हाला सामान्य विज्ञानावर विचारले जाणार आहेत. ठीक आहे. मग सामान्य विज्ञान हे तुम्ही पोलीस भरतीमध्ये, वनरक्षक मध्ये, तलाठीमध्ये सर्वीकडे शिकलेले आहात. शिकले आहात ना? पण आता SSC GD मध्ये वेगळं काय आहे मॅडम? तर सामान्य विज्ञानात असतात जनरली 3 विषय. ठीक आहे. 3च विषय असतात. कोणते असतात बघा? रसायनशास्त्र, सर्वांना माहिती आहे हो ना? बघा, रसायनशास्त्र, नंतर आहे जीवशास्त्र, नंतर काय आहे आपलं? भौतिकशास्त्र. आणि SSC मध्ये असा कुठला ऍडिशनल सब्जेक्ट आहे असं वाटत असेल तुम्हाला? की हे तर जनरली आम्ही बघतोच, याचा तर अभ्यास आम्ही केलेलाच आहे सामान्य विज्ञानामध्ये. पण SSC GD मध्ये तुम्हाला एक चौथा विषय आहे, जो आहे वनस्पती शास्त्र. काय आहे? वनस्पती शास्त्र. म्हणजे हे सांगण्याचा तात्पर्य काय आहे की तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, टॉपिक कुठले असणार आहे. बघा, कोणतंही लेक्चर सुरू करण्याच्या आधी आपण काय अभ्यास करतो आहोत, आपला विषय काय आहे हे आपल्याला बघायचं असतं. आज आपला काय आहे? पहिला दिवस आहे, पहिलं लेक्चर आहे. त्यामुळे सामान्य विज्ञानात नेमकं SSC GD साठी आम्ही कसा अभ्यास करावा हे तुम्हाला जाणून घेण्यासाठीच हे सर्व सांगत आहे मी. ठीक आहे. तर आपण जे घेणार आहोत, जे लेक्चर घेणार आहोत, त्यामध्ये आपण आधीचे क्वेश्चन बघणार आहोत. म्हणजे आधी SSC GD साठी, कॉन्स्टेबल साठी जे येऊन गेलेले आहेत, जे एक्झाम झालेले आहेत, त्याच्या सामान्य विज्ञानाचे कुठले प्रश्न आले, जसं PYQ म्हणतात तुम्ही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आणि संभाव्य क्वेश्चन काय येऊ शकतात याचा सर्वाचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनल आहे, जे SSC GD साठी न्यू तुमच्यासाठी काय झालेलं आहे? न्यू चॅनल सुरू केलेला आहे. त्याला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती बाकीच्यांचे लेक्चर जे आहेत, बाकी सर्व विषयांचे सुरू झालेले आहे आणि सामान्य विज्ञानाचं सुद्धा आता सुरू होणार आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्याला रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचा अभ्यास करायचा आहे. मार्क मी तुम्हाला सांगितलेले आहे की तुम्हाला 40 पैकी 20 मार्काला तरी सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. तर बघा, आज आपण घेतले आहेत प्रश्न उत्तरे. ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला कुठे मिळणार आहे? आपला व्हिडिओ टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनलवर.
त्यामुळे रोज व्हिडिओ बघण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय. ठीक आहे. तर बघा, आपण जे क्वेश्चन आन्सर घेणार आहोत तर त्याच्यामध्ये कुठले कुठले घेणार मग, की टॉपिक नुसार घेणार का मॅडम? पण बघा, टॉपिक नुसार किंवा तुम्ही म्हणाल की रसायनशास्त्र आहे तर रसायनशास्त्राचे सर्व घेणार का? जर आपण असा अभ्यास करत गेलो तर तुम्हाला जीकेचा अभ्यास करायला वेळ नाही मिळणार मग, हो ना? कारण तुम्हाला आता पहिले सायन्स शिकून घ्यायचं आहे, नंतर करंट अफेअर्स वगैरे सर्व शिकायचंय. कारण पूर्ण जीके तुमचं काय आहे, 20 क्वेश्चन आहेत 40 मार्काला. म्हणजे फक्त सामान्य विज्ञानच नाही तर तुम्हाला जनरल नॉलेज वगैरेचा पण अभ्यास करायचा आहे. आणि आपण जर टॉपिक वाईज घ्यायला गेलो तर तुमचं फक्त ते टॉपिक क्लिअर होतील, बाकीचं. त्यामुळे आपण सर्व एकत्र क्वेश्चन घेतलेले आहेत. आता जे क्वेश्चन आपण घेणार आहोत, जी सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरला, त्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचे सर्वत्र मिक्स आहे. सगळे क्वेश्चन एकत्र आहे. तर ते बघायचे आहेत आणि सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे. बघा काय विचारलेला आहे. ग्रीक विचारवंत डेमोक्रिस्ट यांनी सर्वप्रथम पदार्थांच्या लहानातील लहान कणाला नाव दिले. ठीक आहे. आता त्यांनी असं विचारलंय की काय नाव दिलेले आहे. हा जो प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला सांगत राहील की कुठल्या टॉपिक मधला आलेला आहे, म्हणजे तुम्हालाही समजायला पाहिजे. हा जो क्वेश्चन आहे हा आहे रसायनशास्त्रातील. ठीक आहे. सामान्य विज्ञानातलं रसायनशास्त्रातील हा क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, ग्रीक विचारवंत डेमोक्रिट्स यांनी सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदा पदार्थांच्या लहानातील लहान कणाला काय नाव दिले होते. तर काय वाटतं तुम्हाला, काय नाव दिले असेल? परमाणु, ऍटम, ऍटमॉस आणि फोटॉन. आता फोटॉन न्यूट्रॉन येणार नाही. परमाणु म्हणजे लहानातला लहान आपल्याला वाटतो का? नाही. ठीक आहे. मग काय उरलं आपलं? ऍटमॉस आणि ऍटम. ठीक आहे. आता ऍटम जर म्हटलं तो सर्वात लहान कण येईल का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा विविध अणु एकत्र येऊनच एक ऍटम बनतो. ठीक आहे. मग आन्सर काय येणार आहे आपलं? ऍटमॉस. काय आन्सर येणार आहे? ऍटमॉस. आता हे ऍटमॉस काय आहे, याचा अर्थ काय आहे नेमका, हे जाणून घ्या. आता त्यांनी काय सांगितलं, ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस यांनी सर्वप्रथम पदार्थाच्या, एक काय आहे पदार्थ आहे त्याच्या लहानातील लहान कण, म्हणजे असा कण जो कधी विभाजित होऊ शकत नाही, ज्याला तुम्ही तोडू शकत नाही, ज्याचं विघटन करू शकत नाही. बघा इसवी सन पूर्व 430 मध्ये ऍटमॉस हे नाव दिले गेले होते. याचा अर्थ काय आहे? द्रव्याला न कापता येणारा भाग, म्हणजे पदार्थांचा न कापता येणारा भाग. किती ते पण लिहून घ्या. इसवी सन 430 मध्ये हे नाव दिले गेले. ठीक आहे. आणि काय ऍटमॉस म्हणजे काय, की द्रव्याचा न कापता येणारा, न विभाजित होणारा भाग. ठीक आहे. समजलं? हा होता रसायनशास्त्रातील क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय आहे बघा. सर्वसाधारणपणे अनुक्रमे प्रौढ माणसात व अर्भकामध्ये हाडांची संख्या किती असते? आता त्यांनी जनरल विचारलेला आहे. हा क्वेश्चन आला आहे जीवशास्त्रामधून. ठीक आहे. हा क्वेश्चन कशातला आहे? जीवशास्त्र. आता बघा, जीवशास्त्रात तुम्हाला शरीर रचनेचा पूर्ण अभ्यास येतो, ज्याच्यात येतं पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, ह्या सर्व संस्थांचा. त्याच्यानंतर अस्थि संस्था, मेन तर ते आहे. हाडांचं तुम्हाला विचारलं आहे म्हणजे बोन्स विचारले आहे, म्हणजे काय? अस्थि संस्था. या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही कोणत्या ह्याच्यात करता? जीवशास्त्रामध्ये. म्हणजे क्वेश्चन दिसला की आपल्याला लगेच समजतं की कशातून हा क्वेश्चन आलेला आहे. त्यांनी पहिले काय विचारलं? प्रौढ म्हणजे कोण? आपण, अडल्ट. ठीक आहे. आपण अडल्ट आहोत ना, आपण समजूतदार आहोत ना, अडल्ट आहोत आपण. मग प्रौढ आणि अर्भकामध्ये हाडांची संख्या किती असते? तर बघा तुम्हाला ऑप्शन दिला आहे 206 आणि 217. हे कसं बघणार आपण? कधी कधी असं असतं की आपल्याला आन्सर येत पण असतं, पण आपण त्याचा क्रम चुकवतो. ठीक आहे. काय करतो आपण? त्याचा क्रम चुकवतो. तसं करायचं नाही. पहिले क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे? प्रौढ. म्हणजे सर्वात पहिलं इथे ऑप्शन मध्ये काय येणार आहे? ही जी पहिली संख्या आहे याच्यामध्ये येणार आहे प्रौढ लोकांच्या हाडांची संख्या, आणि देन अर्भक विचारलाय, म्हणजे दुसऱ्या संख्या जी आहे ती कोणाची आहे? अर्भकामधील आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की अर्भकामध्ये प्रौढांपेक्षा जास्त हाडे असतात. आता म्हणाल मॅडम असं कसं? जन्म झाल्यानंतर आपण तयारच असतो, पूर्ण बॉडी स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं, शरीर पूर्ण तयार असतं, मग हे कसं काय होतं? तर बघा, अर्भकामध्ये हाडांची संख्या
किती असते सांगा, काय वाटतं तुम्हाला? किती असेल? 270. आणि प्रौढांमध्ये ओके, मी तुम्हाला जे सांगितलं तेच मी करत होते. पहिले आपल्याला काय लिहायची आहे? प्रौढांची संख्या लिहायची आहे. अडल्टची किती आहे? 206. आपल्या शरीरामध्ये बोन्स किती आहे? संख्या किती आहे? 206. आणि अर्भकामध्ये किती आहे? 270. हे असं का झालं? कारण जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा त्याच्यामधले जे हाडं आहेत, जे बोन्स आहेत, ते कसे असतात? छोटे 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 हाडं असतात. म्हणजे जशी त्याची उंची आहे, जसं ते बाळ आहे त्या पद्धतीने त्याचं काय असतं? हाडं असतात, बोन्स असतात. पण जेव्हा माणसाची वाढ व्हायला सुरुवात होते, त्याच्या शरीराचा विकास व्हायला सुरुवात होते, तेव्हा काही असे बोन्स आहेत, काही असे हाडं आहेत जे एकमेकांना जॉईंट होऊन एक पूर्ण हाड तयार करतात. समजा मी इथे जॉईंट केलेलं आहे आणि हे झालं आहे पूर्ण एक हाड तयार. तर ह्याला तुम्ही 2 म्हणाल का? 2 हाडांचं काय झालं आहे? जॉईन होऊन एक झालं आहे. कोणत्या टप्प्यात? विकासाच्या टप्प्यात. जेव्हा शरीराचा विकास होतो त्या टप्प्यात. मग प्रौढ अवस्थेत येईपर्यंत म्हणजे मॅच्युरिटी होते, अडल्ट आपण बनतो, तोपर्यंत आपल्या हाडांची संख्या असते 206. लक्षात राहील? ठीक आहे? चला आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. बघा, एखाद्या द्रावणाचा पीएच 2 असेल तर त्या द्रावणात हायड्रोजन आयनची सहनती किती असते? आता हा क्वेश्चन कशातून आला आहे? आम्ल व आम्लारी. ठीक आहे? काय? रसायन शास्त्र. कशातला आहे? बघा, मी प्रत्येक प्रश्नात तुम्हाला लिहून देईल की प्रश्न कशातून आलेला आहे. ठीक आहे? रसायनशास्त्र. असे एकत्रितपणे क्वेश्चन घेतले तर तुमचा प्रत्येक विषयाचा अभ्यास होणार आहे. असं नाहीये की एकाचाच अभ्यास करून एकच घ्यायचा. आपण असं म्हणू नाही शकत की सामान्य विज्ञानात तुम्हाला काय विचारलं जाईल. तुम्हाला जर 4 विषय दिलेले आहे तर तुम्हाला कंपेरेटिव्ह सर्वांचा अभ्यास करायचा आहे. कोणत्याही एका विषयाचा जास्त अभ्यास करू असं चालणार नाही. ठीक आहे? मग आता इथे विचारलंय पीएच. पीएच म्हणजे काय? लक्षात घ्या. पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. काय म्हणणार? पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे? मग आता द्रावणामध्ये जर 2 आहे, ठीक आहे? आता पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? 10चा ऋण घातांक. म्हणजे त्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयनची किती सहनती आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो? 10चा ऋण घातांक करतो. ठीक आहे? मग आता आपल्याला इथे जर पीएच दिलेला आहे 2 म्हणजे 10चा ऋण दुसरा घात, आन्सर काय येणार आहे आपलं? 0.01. काय करायचं? एकदम सोपं आहे. तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या द्रावणाचा पीएच 2 आहे तर तुम्हाला हायड्रोजन आयनची सहनती काढायची आहे आणि पीएच म्हणजेच काय? पॉवर ऑफ हायड्रोजन. मग तुम्ही काय करणार? 10चा ऋण घातांक. ठीक आहे? मग जिथे ही संख्या असेल तिलाच काय करायचं? घातांकाने हे करायचं. ठीक आहे? घातांक तिलाच द्यायचा आहे. म्हणजे 10चा ऋण 2 घात काय येणार आहे? 0.01. बघा बघा, समजतं आहे का? समजा आता तुम्हाला दिलं इथे 4 दिलं. ठीक आहे? मग आपण काय करणार? बघा, इथे जर संख्या तुम्हाला 4 दिली असती मग तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं आपण? 10चा ऋण 4 घात केलं असतं. किती आलं असतं मग उत्तर? सांगा बरं किती येईल? 0.001. जर तुम्हाला 10चा चौथा घात दिलेला, जर तुम्हाला 4 सांगितलं असतं की एखाद्या द्रावणाचा पीएच 4 आहे तर आपण 10चा ऋण 4 घात केला असता. एकदम सोपं आहे. बट आपल्याला विचारलं गेलं होतं 2. मग आपला आन्सर आलाय 0.01. आहे का ऑप्शन मध्ये? बघा, बी नंबरचं ऑप्शन आहे 0.01. म्हणजे काय येणार आहे मग? हायड्रोजन आयनची सहनती किती असेल? तर 0.01 असेल. काहीच अवघड नाहीये. एकदम फ्रीली शिकायचं आहे. सायन्स सारखं सोपं काहीच नसतं. बट आपल्या शिकण्यावर ते डिपेंड करतं. त्याच्यामुळे सायन्स कसं शिकायचं? एकदम छान शिकायचंय, मन लावून शिकायचं आहे. ओके? चला बघूया आपला पुढचा प्रश्न. बघा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम पूर्ण करा. तर बघा, मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे आवर्ती फल आहे. हे कशाचे आवर्ती फल आहे? आता मेंडेलिव्ह काय होता? शास्त्रज्ञ होता. बरोबर? आपल्याला माहिती आहे 10वी पर्यंत आपण सायन्सला शिकलेलो आहोत. हा क्वेश्चन रसायनशास्त्र. कुठून आलाय? रसायनशास्त्र, भौतिक नाही.
रसायनशास्त्रातून. ठीक आहे. आता काय सांगितलंय बघा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मेंडेलिव्हने काय केलं होतं, इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचा चढता क्रम लावला. तो कोणत्या गुणधर्मानुसार लावला होता हेच तुम्हाला विचारलेलं आहे बघा. अणुक्रमांक, अणुवस्तुमान, न्यूट्रॉन क्रमांक, संयुजा. तर मेंडेलिव्हने काय केलं होतं, मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक जे गुणधर्म होते ते अणुवस्तुमान चे आवर्ती फल आहे असा त्याच्या आवर्त सारणीचा नियम होता. म्हणजे मेंडेलिव्हने काय केलं, जे मूलद्रव्य आपल्याला सापडले आहे निसर्गामध्ये त्या मूलद्रव्यांचं गुणधर्म, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी त्याची मांडणी केली. म्हणजे जसं तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट शिकला आहात, त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणी आली, जे पण तुम्ही 10वी मध्ये शिकलेला असाल. मग आधुनिक आवर्त सारणीत काय बदल झाला, की आधुनिक आवर्त सारणीत जसं की मेंडेलिव्ह शास्त्रज्ञाने केलेलं होतं सेम तसंच आहे. फक्त त्यांनी काय केलं, अणुवस्तुमानाऐवजी अणुक्रमांकानुसार काय केलं, त्यांनी मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे अणुक्रमांकाचे आवर्ती फल आहे असं म्हणून न्यू आवर्त सारणी काय केली, आणली आहे की नाही. पण मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती तिचा नियम काय होता बघा, त्याने काय केलं होतं, इलेमेंटचे किंवा मूलद्रव्यांचे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहे त्यांच्या अणुवस्तुमानानुसार त्याचा चढता क्रम लावून काय केलं, मूलद्रव्यांची मांडणी केली आणि ती आवर्त सारणी काय केली होती, त्यांनी तयार केलेली होती. ठीक आहे, चढत्या क्रमानुसार. मग आपला आन्सर काय आहे, आपल्याला मेंडेलिव्हची विचारली तर आन्सर येणार आहे आपला अणुवस्तुमान. ठीक आहे, मग आन्सर काय येणार आहे आपला अणुवस्तुमान. आणि जर तुम्हाला आधुनिक विचारलं गेलं की आधुनिक आवर्त सारणीचा नियम काय होता, तर त्यावेळेस तुम्ही अणुक्रमांक लिहायचा आहे. ओके, समजलं. चला पुढचा क्वेश्चन बघा, खालील कुठल्या ठिकाणी गुरुत्व स्थिरांक जी ची किंमत जास्त असते. हा क्वेश्चन आहे भौतिकशास्त्र. बघा तुमच्या सर्व विषयांचा अभ्यास होणार आहे, म्हणजे सायन्स एकदम काय म्हणतो ना, सायन्स मध्ये एकदम पारंगत होऊन जाणार तुम्ही, है ना. मग कुठली पण एक्झाम द्या, एसएससी जीडी द्या किंवा दुसरी कोणती द्या, सायन्स बदलणार आहे का, नाही. बघा आता खालील कुठल्या ठिकाणी गुरुत्व स्थिरांक जी ची किंमत जास्त असते. आता गुरुत्व स्थिरांक जी ची किंमत कुठे जास्त असते असं विचारलेलं आहे. विषुववृत्त, ध्रुव, पृथ्वीचा पृष्ठभाग यापैकी नाही. आन्सर येणार आहे यापैकी नाही. तुम्ही म्हणाल मग मॅडम कुठे जास्त असतो, गुरुत्व स्थिरांक जी हा जो आहे हा सर्वत्र कॉन्स्टंट आहे, सगळीकडे एक आहे, सगळीकडे सारखा आहे. त्याची किंमत कुठेही वाढत नाही, कुठेही कमी होत नाही. मग गुरुत्व स्थिरांक जर तुम्हाला विचारलं गेलं की गुरुत्व स्थिरांकाची किंमत किती आहे, तर किती लिहिणार, 6.67 इंटू काय लिहिणार, 10⁻11. हे काय आहे, हे काय आहे, जी ची किंमत आहे, गुरुत्व स्थिरांक जो कधीही बदलत नाही. ठीक आहे, काय आहे हा, गुरुत्व स्थिरांक आहे जो कधीही बदलत नाही, नॅनोमीटर स्क्वेअर. ठीक आहे, समजत आहे. मग तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल की गुरुत्व स्थिरांकाची किंमत काय आहे, मग तर ही त्याची काय आहे, कॉन्स्टंट किंमत आहे. बट तुम्हाला जर स्मॉल जी विचारला गेला म्हणजे काय, गुरुत्व त्वरण. आता हा कॅपिटल होता म्हणजे काय, गुरुत्व स्थिरांक. पण जर तुम्हाला अशा जीने विचारलं गेलं तर गुरुत्व काय आहे, तो गुरुत्व त्वरण आहे. ठीक आहे, मग गुरुत्व त्वरण काय होतं, बदलतं. ठीक आहे, गुरुत्व त्वरण बदलत असते. गुरुत्व त्वरणाची तुम्ही अशी किंमत नाही सांगू शकत, ती स्थिर नाही राहत, बदलत राहते. ठीक आहे, पण गुरुत्व स्थिरांक काय असतो, स्थिर राहतो नेहमी. ठीक आहे, लक्षात आलं. चला पुढचा क्वेश्चन बघू. त्याच्या आधी बघा, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम आपलं चॅनल आहे, ज्यामध्ये एसएससी जीडीचा तुमचा भरपूर छान अभ्यास होणार आहे. एकदम कसा म्हणतात त्याला, परिपूर्ण, प्रत्येक विषयाचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तुम्हाला एसएससी जीडी एक्झाम साठी, तर आपलं टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा, खालील कुठल्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते. आता हा क्वेश्चन कुठून आला, हे तुम्ही गेस करा. आता प्रत्येक क्वेश्चन मी सांगेल कसं चालेल, कमेंटद्वारे मला सांगायचं आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र कशातला हा
आहे. ठीक आहे. मग खालील कुठल्या वायूला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते? तर मार्श गॅस म्हणून मिथेन गॅसला ओळखले जाते. हे निसर्गात नॅचरली अनएरोबिकली रिस्पिरेशनने बॅक्टेरियाच्या मिळतात. ठीक आहे. वनस्पतींच्या किंवा वनस्पती पदार्थ म्हणू शकतात तुम्ही, त्यांच्या कशाने मिळतं हे आपल्याला वनस्पती पदार्थांच्या अनएरोबिक बॅक्टेरियाच्या विघटनाने काय होतो, हा गॅस तयार होतो. ठीक आहे. एवढं काय जास्ती अवघड नाहीये. कसा तयार होतो? निसर्गात तयार होतो. कोणत्या पद्धतीने? अनएरोबिकली. आता एरोबिक आणि अनएरोबिक ह्या दोन टर्म आहे, दोन गोष्टी आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. कशा? आता तुम्ही जर म्हणाल की अनएरोबिकली म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन युक्त, ज्याच्यात ऑक्सिजन आहे त्याला आपण काय म्हणतो की ऑक्सिजन युक्त आहे म्हणजे ऑक्सिजन आहे, आणि ज्याच्यात ऑक्सिजन नाही त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक. आणि ऑक्सिजन आहे त्याला काय म्हणतो? एरोबिक. जसं तुम्ही रिस्पिरेशन मध्ये शिकले असाल ना, आपले पेशी श्वसन करतात, कशा करतात त्या? अनएरोबिकली श्वसन करतात. अंतश्वसन, बाह्य श्वसन शिकलेत की नाही सामान्य विज्ञानामध्ये? तसंच मग मार्श गॅसला मिथेन गॅसला मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखले जाते. सेशन आवडत असेल, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघा, धातूंची संयुगे अशुद्धीसह खडकाच्या स्वरूपात निसर्गात आढळतात, त्यांना काय म्हणतात? काय म्हणतील रे? सांगा. काय वाटतं? धातूंची काय आहे? संयुगे म्हणजे काय? धातू. ठीक आहे. धातू प्लस काय सांगितलंय? धातूंची संयुगे अशुद्धीसह म्हणजे धातू प्लस काय? अशुद्धी. मग आता मला सांगा, धातू प्लस अशुद्धी, धातू अधिक अशुद्धी बरोबर खनिजे. एकदम सोपा आहे. उत्तर आलं ऑप्शन नंबर ए, खनिजे म्हणजे मिनरल्स. मग तुम्ही जर धातूला अशुद्धीपासून वेगळं केलं तर मिळणार धातू, धातूला अशुद्धी सोबत ऍड केलं मिळणार खनिजे. ठीक आहे. समजत आहे? एकदम सोपा आन्सर आहे की धातूंची संयुगे जेव्हा आपल्याला अशुद्धी पण असते त्यांच्यावर, त्याच्यासोबत खडकाच्या स्वरूपात सापडतात ते, मग त्याच्यावरती काय वेगवेगळ्या अभिक्रिया केल्या जातात तेव्हा आपल्याला धातू मिळतात. बरोबर आहे ना? हे सर्व सामान्य विज्ञानामध्ये आहे. तुम्ही 10वी पर्यंत शिकला आहात. आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत. जे तुम्ही शिकला आहात ते, आणि जे गोष्टी लक्षात राहिल्या नसतील तर मॅडम आहेतच. ठीक आहे. मग आपण शिकणारच आहोत. समजत आहे? चला, आता हा लास्ट वाला क्वेश्चन बघा. द्रव्याच्या एकूण किती भौतिक अवस्था आहेत? काय आहे? द्रव्याच्या एकूण किती भौतिक अवस्था आहे? आता हा क्वेश्चन पण आहे भौतिक शास्त्रातला. कशातला आहे? भौतिक शास्त्र. ओके. मग काय वाटतं तुम्हाला? द्रव्याच्या भौतिक अवस्था त्यांनी विचारलेल्या आहे. अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने आपण अभ्यास करत जाणार आहोत. आता द्रव्याच्या अवस्था सांगा, त्याच्यानंतर त्या अवस्था कोणत्या आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. देन काय काय बघणार आहोत? भौतिक अवस्था, त्याच्यानंतर रासायनिक अवस्था. ठीक आहे. भौतिक आणि रासायनिक दोघं असतात, आपल्याला सर्व बघायच्या आहेत. मग एकूण द्रव्याच्या असतात 5 अवस्था. ठीक आहे. द्रव्याच्या किती असतात? 5 अवस्था है ना. बघा, आजसाठी इतकंच. आज आहे आपला पहिला लेक्चर, हा तुमच्यासाठीचा आहे सामान्य विज्ञानाचा पहिला व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. SSC GD सामान्य विज्ञान रोज तुम्हाला टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनलवर मिळणार आहे. सामान्य विज्ञानाचा खूप छान अभ्यास होणार आहे. हा व्हिडिओ, असे व्हिडिओ रोज बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, सेशनला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय. परत उद्या भेटूया दुपारी 3 वाजता. चला, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.